मी इथं सुविधा केंद्रामध्ये आलो आहे. जागेचं भाडं भरायला, गाड्याचं भाडं भरायला. आणि सुविधा केंद्रामध्ये दरवेळेला भाडं भरताना घरपाल ऑफिसला भाडेपाव ऑफिसला जावा म्हणून सांगतात आणि तिथं त्यांना ते रिन्यू करून आणा म्हणून सांगतात. आणि त्या ऑफिसला कोण नसते. एक आणि दैनिक लोकमतला त्यांनी दिले की लोक भाडं भरत नाही म्हणून. आम्ही भाडं भरत असताना तिथं भाडं भरून घेत नाही आणि 10 तारखेनंतर ही व्याज घेतात प्रत्येकाला. आणि 1 मिनिट यांच्यावर बोला, ऐका यांचं काय म्हणणं आहे. तो का भाडं भरून घेत नाही आपण? भाडं इस्टेट ऑफिसकडनं जनरेट करावं लागतं तुमचं. हा. जनरेट झाल्यानंतर सुविधा केंद्रात दिसतं. हा, मग मागच्या महिन्यात पण जनरेट केलं. मग प्रत्येक महिन्याला जनरेट करायचं काय? इस्टेट ऑफिसकडनं साहेब करावं लागतं, मगच दिसतं. तेच की मग मागच्या महिन्यात जाऊन जनरेट करून आलोय मी. तुम्ही त्यांना सांगून ना पूर्ण वर्षभराचं कारण घेतलं तर तुम्हाला जावं लागणार नाही. वर्षभरातच दरवर्षी वर्षभरातच करून घेते. परवा पण वर्षभरातच केलं. त्यांच्या बिलात ना प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा. तुमचं भरून घेता येतं. तुम्ही त्यांना जाऊन भेटा, तुमचं दुरुस्त होईल, मग तुम्ही भरू शकता. होय की खरं कामधंदा सोडून दर महिन्याला हेच काम करायचं का आम्ही? बरोबर आहे सर. हा? आपलं इथं सुविधा तुमच्याकडे केंद्र- भाडं भरत नाही म्हणून तुम्ही पेपरला देताय आणि आम्ही महिन्याच्या महिन्याला भाडं भरायला येतोय. तर तुम्ही आम्हाला का त्रास देताय? तुम्ही याची जबाबदारी का घेत नाही? मग तुमचं हे सुविधा केंद्र कशाला काय? सुविधा नाव काढून टाका, असुविधा केंद्र नाव ठेवा. साहेब जनरेट केल्याशिवाय भरता येत नाही. आपण ते तुम्ही तिच्या तक्रारी द्यायला पाहिजेत ना. दिलेत की आपण दिलेलं इस्टेट ऑफिसनं सांगितलेलं आहे. तरी पण ती काय करत नाही. ते तर आम्हाला इस्टेट ऑफिसचं आम्ही कसं सांगणार सांगा. हे सुविधा केंद्र आहे, इस्टेट ऑफिस वेगळं डिपार्टमेंट असेल. त्यांनी ते तुमचं दुरुस्त केलं तर इथं भरता येणार. आपण आता ऑफिसला जाऊन आलो, ऑफिसमध्ये कोणी नाही आहे त्या ऑफिसमध्ये. त्यांचे अधीक्षक कोण आहेत बघा, अधिकारी कोण आहेत बघा, त्यांना भेटा. आम्ही काय बोलतो. कोणच नाही ऑफिसमध्ये, तर कुणाला भेटणार? मग आता तुम्ही भाडं भरून घेणार नाही. येथून मी 10 तारखेनंतर भाडं भरायला आलो तर माझ्याकडनं व्याज घ्यायचं नाही, हे मी तुम्हाला सांगतो.